सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने संपूर्ण सातपूर भागात पोलीस वाहनाद्वारे रूट मार्च काढण्यात आला। हा रूट मार्च सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील व गर्दीच्या भागातून काढण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च यशस्वीपणे पार पडलाय। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली आहे। संघाने आपण आज रूट मार्च गाड्यांद्वारे काढलेला आहे, काय सांगाल? माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली आज झोन 2 हद्दीमध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनपासून इंदिरानगर, अंबड, MIDC आणि सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चारही पोलीस स्टेशन मिळून आज संयुक्तरित्या रूट मार्च काढण्यात आला होता। संमिश्र भागामध्ये व गर्दीच्या भागामध्ये वाहनांचा ताफा घेऊन अंमलदारसोबत घेऊन पोलिसांनी आज रूट मार्च काढलेला आहे। साधारण किती कर्मचारी अधिकारी गाडी होते? एकूण 10 गाड्या होत्या आणि संपूर्ण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोबत होते, तसेच पोलीस अंमलदार आणि PSI दर्जाचे अधिकारी होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत। तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील। आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा। नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित।